ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावरती गंभीर आरोप केलेत। सत्तेत असलेल्या मंत्र्यांवरती एसीबीची धाड पडून त्यांच्या पीएकडे घबाड सापडलेले देशातले धस हे एकमेव नेते आहेत, तर सुरेश धस फडणवीसांसाठी गले की हड्डी होतील असा गंभीर आरोप लक्ष्मण हाकेंनी सुरेश धस यांच्यावर केलाय। सुरेश धस यांच्यावर आरोप करताना हाकेंनी जरांगेंवरही निशाणा साधला। जरांगेंची जागा सुरेश धस यांनी घेतली आहे अशी टीका हाकेंनी केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वामध्ये एक निदर्शने ठेवण्यात आलेले ते स्वतः आपल्याबरोबर आहे। हाके साहेब, हे कशासाठी, म्हणजे ज्या पद्धतीनं मोर्चे निघत आहेत, कुठेतरी त्याला विरोध करण्यासाठीचं हे आंदोलन? आम्ही मोर्चांना विरोध म्हणून नाही करत, तर मराठवाड्यामधलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते स्वास्थ्य बिघडलं जाते आणि लोक असुरक्षित होत आहेत, त्यासाठी आम्ही ही मोर्चे काढतो आहोत। आम्ही गुन्ह्याच्या समर्थनासाठी मोर्चा काढत नाही आहोत किंवा गुन्हेगाराच्या समर्थनासाठी मोर्चा काढत नाही आहोत। आणि तसं काढायचं असतं तर मग 8-10 दिवस आम्ही थांबलो नसतो, त्याच वेळी काढायला सुरुवात केली असती। ज्या सत्ताधाऱ्यांना अनुकूल तुम्ही मतदानाची भूमिका घेतली, त्याच सत्ताधाऱ्यातले भाजप पक्षाचे नेते सुरेश धस खास करून त्याच सत्तेतल्या एका दुसऱ्या मंत्र्यावरती आरोप करतात। याच्या मागे काही षडयंत्र असं वाटतं मला? षडयंत्र नाही, पॉलिटिकल स्कोर। आणि बीड जिल्हा माझा आहे आणि बीड जिल्ह्याचा मीच नेता आहे। आज त्यांना डोहाळे लागलेत बीड जिल्ह्याच्या नेतृत्वाचे, उद्या त्यांना महाराष्ट्राच्या नेतृत्वाचे पण डोहाळे लागू शकतात। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना मी सांगू इच्छितो, तुमचा पक्ष काही तत्वावर, काही धोरणावर, प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन तुम्ही महाराष्ट्र देशभरात राजकारण करता, पण त्याच प्रभू रामचंद्रांच्या नावावरचा उतारा माननीय धस साहेबांनी तो हडपलेला आहे, चोरलेला आहे, फ्रॉड केलेला आहे। शंभू महादेवाच्या देवस्थानचा उतारा फ्रॉड केलेला आहे आणि तोही मंत्रिपदावर असताना। त्यामुळं हे तुमच्या भाजपच्या पटडी तत्वात विचारधारेत कुठं बसतात हे चेक करून घ्या, नाहीतर हे आजचं तुमच्या गळ्यातला हाडूक तुम्हाला भविष्यात त्रासदायक ठरणार आहे। आणि एवढी माहिती आहे ना दासांकडं, अरे त्यांना चौकशीला घ्या ना, बोलवून घ्या ना रेकॉर्डवरती सगळं, त्यांचे जबाब घ्या। त्यांना एवढी माहिती आहे, त्यांच्याकडून माहिती घ्यावी त्यांनी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।